नमस्कार मित्रांनो. ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायातील पुढचे श्लोक आपण ऐकणार आहोत. त्यामध्ये 19व्या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की ज्याचे सर्व कर्म, वासना आणि कामनेपासून मुक्त आहेत आणि ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीत जळून भस्म झालेली आहेत, अशा माणसाला ज्ञानी लोक पंडित मानतात. श्लोक क्रमांक 20 मध्ये आपल्याला माहिती होतं की जेव्हा एखादी व्यक्ती कर्माच्या फळाची आसक्ती सोडते, नेहमी संतुष्ट राहते आणि कोणत्याही आश्रयावर अवलंबून राहत नाही, ती व्यक्ती सतत कर्म करत असूनही प्रत्यक्षात काहीही करत नाही, म्हणजे अकर्म आहे. तर श्लोक क्रमांक 21 मध्ये आपल्याला माहित होतं की ज्याने आपले मन, शरीर जिंकले आहे, ज्याच्यात कोणतेही तृष्णा म्हणजे इच्छा उरलेली नाही आणि जो फक्त शरीराच्या निर्वाहासाठी आवश्यक तेवढेच कर्म करतो, त्याला कोणतेही पाप किंवा कर्माचा लेप लागत नाही. हा व्हिडिओ पूर्ण ऐका, व्यवस्थित ऐका. तसेच आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग, त्यातील श्लोक क्रमांक 19. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निद कर्मान तमाहु पंडितम बुधः. अर्थ: ज्याचा प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहे, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. ज्ञानी साधू पुरुषांच्या मते या प्रकारच्या कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफळ अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झालेले असते. तात्पर्य: केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावना भवित मनुष्याची कर्मे जाणू शकतो. कृष्ण भावना भवित भक्त सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे मनुष्याने असे जाणले पाहिजे की आपण भगवंताचे नित्यदास आहोत. या आपल्या स्वरूप स्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जाणून भस्मसात केले आहे. हे पूर्ण ज्ञान प्राप्त केलेला मनुष्य वास्तविक पंडित होय. भगवंताच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीशी करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफळे भस्मसात करतो. श्लोक क्रमांक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्याभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. अर्थ: आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तींचा त्याग करून नित्यतृप्त आणि स्वतंत्र असा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणतेही सकाम कर्म करीत नसतो. तात्पर्य: जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो, अर्थात सर्व काही कृष्ण प्रीत्यर्थ करतो, तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावना भवित मनुष्य केवळ भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळे कर्म करतो, म्हणून त्याला कर्मफळाचे कोणतेही आकर्षण नसते. तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्ये आसक्त नसतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर अवलंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो.
तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिताही तो उत्सुक नसतो. तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य पार पाडतो आणि उर्वरित सर्व काही श्रीकृष्णावर सोपवितो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफळांपासून मुक्त असतो. जणू काही त्याने काहीच केले नाही हे कर्म किंवा फळरहित कर्माचे लक्षण आहे. म्हणून कृष्ण भावना विरहित असे कोणतेही कर्म त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे. याच विकर्माचे विवेचन पूर्वी करण्यात आले आहे. श्लोक क्रमांक 21. निराशीरियता चित्तात्मा त्यक्ता सर्व परिग्रह शरीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. अर्थ, असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे सर्व कर्म केल्याने तो पाप कर्मांनी प्रभावित होत नाही. तात्पर्य, कृष्ण भावना भवित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की भगवंताचे अंश असल्या कारणाने, अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाहीत, तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावना भवित मनुष्य नेहमी भगवंताच्या इच्छेनुसार कृती करत असतो, कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला तेल लावून त्याची स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्ण भावना भवित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफळापासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो. एखाद्या पशुच्या निष्ठुर धणी आपल्या नियंत्रणातील पशुची कधीकधी हत्या करतो, पण तरीही तो पशु प्रतिकार करीत नाही. तसेच त्याला पशुला वास्तविक असे स्वातंत्र्यही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावना भवित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या अधिकार सांगण्यासाठी वेळ नसतो. प्राणरक्षणाकरिता आवश्यक धन प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. तो सर्व कर्मबंधनातून मुक्तच असतो.